आणि इंधन दरवाढीचा फटका सध्या सगळ्या क्षेत्रांना बसतोय आणि महाराष्ट्राची एसटी सुद्धा त्यापासून वाचू शकत नाहीये। महाराष्ट्रामधल्या सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असलेली एसटी बस हिचा प्रवास आगामी काळात महागण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली आणि एसटीच्या भाववाढीचे स्पष्ट संकेत दिले। देशामध्ये सातत्याने होणाऱ्या डिझेल दरवाढीमुळे एसटी महामंडळावर आर्थिक संकट आले आणि महागाई अशीच वाढत राहिली तर भाडेवाढ अटळ आहे असं सूचक विधान सरनाईकांनी केलं। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केल्यानंतर जून महिन्यामध्ये निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितले। गेल्या काही दिवसात डिझेलच्या दरामध्ये सलग 4 वेळा वाढ झाली। या इंधन दरवाढीमुळे एसटी महामंडळाचा डिझेलवरचा वार्षिक खर्च हा 310 कोटी रुपयांनी वाढलाय असं सरनाईक म्हणाले। भाडेवाढ करून सर्वसामान्यांवर लगेच बोजा पडू नये यासाठी परिवहन मंत्र्यांनी महामंडळाला तातडीने इंधन बचत मोहीम राबवण्याचे आदेशही दिलेले आहेत। भाडेवाढ आहे ती आम्हाला करायची गरज लागणार नाही, परंतु जर ती मदत मिळाली नाही तर नाईलाज म्हणून का होईना पण भविष्यामध्ये एसटीची भाडेवाढ करावी लागेल। कारण 7.5 ते 8 रुपयाने डिझेलचा दर वाढलेला आणि 3,400 कोटी रुपयाचे डिझेल आम्ही दर वर्षाला घेतो। त्यामुळे 310 कोटी रुपयाची वाढ ही फार मोठी वाढ आहे आणि त्यामुळे भविष्यामध्ये काही कठोर निर्णय जर घ्यावा लागला तर निश्चितपणे आमचा नाईलाज असतो, आम्हाला तो निर्णय घ्यावा लागेल। हा निर्णय घ्यावा लागण्याची नेमकी कारणं काय आहेत? काय आहे एसटीचं आर्थिक गणित ज्यामुळे हा निर्णय घ्यावा लागतो त्यावर एक नजर टाकूया। एसटीच्या ताफ्यामध्ये बसेस किती आहेत महाराष्ट्रभरामध्ये? तर जवळपास 15 ते 16 हजार बसेस आहेत। वेगवेगळ्या श्रेणीतल्या या बसेस आहेत पण त्यांची संख्या 15 ते 16 हजार आहे। आता या सगळ्या बसेस दररोज प्रवास किती करतात? महाराष्ट्रभरामध्ये या सगळ्या 15 ते 16 हजार बसेस जवळपास 48 ते 50 लाख किलोमीटरचं अंतर कापतात। या जवळपास 48 ते 50 लाख किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी एसटी महामंडळ दररोज साधारण 11 लाख लिटर डिझेल वापरतं। या सगळ्या बसेस डिझेलवर चालतात आणि डिझेलच्या दरवाढीमुळे हा दररोजचा जो खर्च आहे तो खर्च जवळपास 82 लाख रुपयांनी वाढलाय। संपूर्ण महाराष्ट्रभरातल्या एसटीचा विचार केला तर खर्चामध्ये 82 लाख रुपयांची वाढ झालेली आहे। महिन्याला जर याचं गणित पाहिलं तर हा भुर्दंड जवळपास 24 कोटींच्या घरामध्ये आहे। म्हणजे दर महिन्याला 24 कोटींनी एसटीचा खर्च वाढलाय आणि वर्षाकाठी हा खर्च जवळपास 300 कोटींवर पोहोचलाय। याचा अर्थ इंधनावरचा जो खर्च आहे एसटीचा तो आतापर्यंत जो 3,400 कोटी होता तो 3,700 कोटी जाणार आहे। आता 3,400 पासून 3,700 पर्यंतचा हा जो वाढीव खर्च आहे तो एसटी महामंडळाला कुठलीही दरवाढ न करता सोसणं हे सहज शक्य नाहीये आणि त्यामुळेच एसटीचा आर्थिक गणित कोलमडत असताना एसटीच्या तिकिटांमध्ये दर वाढवणं हे एसटी महामंडळासाठी क्रमप्राप्त असल्याचं सांगितलं जाते।